आज 1:11 पुणे महानगरपालिका उडवणार। हो, बरोबर ऐकताय तुम्ही। आज दुपारी 1:11 पुणे महानगरपालिकेमध्ये बॉम्बस्फोट होणार असा एक मेल पुणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल ईमेल आयडी वरती आलेला आहे। सोबतच अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे आज बॉम्बस्फोट होणार आहेत। त्याबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। तर आज सकाळी एक ईमेल येतो आणि प्रशासनात एकच खळबळ उडते, कारण या मेलमध्ये केवळ बॉम्बस्फोटाची धमकीच नाही तर पुणे आणि नागपूरमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर कथित स्फोट घडवण्याच्या वेळांचा उल्लेख सुद्धा करण्यात आलाय। त्यामुळे हा मेल समोर येताच सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत। पुणे महापौर कार्यालयाच्या प्राप्त झालेल्या या धमकीच्या मेलमध्ये पुणे महापौर कार्यालय, विधान भवन, नागपूरमधील RSS मुख्यालय अर्थात डॉक्टर हेगडेवार भवन तसंच RSSच्या शाखांचा सुद्धा उल्लेख करण्यात आलाय। मेल पाठवणाऱ्याने स्वतःला खलिस्तानशी संबंधित असल्याचा दावा करत आक्षेपार्ह आणि आक्रमक भाषा वापरली आहे। सोबतच हिंदुओं अपने बच्चों को बचाओ असा इशारा सुद्धा दिलाय। धमकीच्या मेलमध्ये पुणे महापौर कार्यालयासाठी दुपारी 1:11 तर विधान भवन आणि नागपूरमधील RSS मुख्यालयासाठी दुपारी 3:11 वेळ नमूद करण्यात आली आहे। याशिवाय RSS शाखांच्या बाबतीत सुद्धा सकाळी 6:11 पासून रात्री 9:11 पर्यंतचा उल्लेख करण्यात आलाय। मेलमध्ये काही ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देत विशिष्ट संघटना आणि विचारसरणीच्या विरोधात तीव्र नाराजगी व्यक्त करण्यात आली आहे। तसंच बदला घेण्याची भाषा वापरत गंभीर इशारे देण्यात आलेत। धमकीचा ईमेल समोर आल्यानंतर पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक, सायबर सेल आणि गुप्तचर यंत्रणांनी तातडीनं तपास सुरू केलाय। हा मेल नेमका कुठून पाठवण्यात आला, त्यामागे कोण आहे आणि त्याचा हेतू काय याचा शोध घेतला जातोय। दरम्यान संबंधित ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली असून प्रशासन कोणतीही जोखीम घेण्याची तयारीत नाहीये। हा मेल केवळ खोडसाळपणा आहे की त्यामागे खरोखरच काही गंभीर कट आहे, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र या मेलच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिकेतून बाहेर काढण्यात आलं होतं आणि अख्खी महानगरपालिका पिंजून काढण्यात आली। मात्र कोणत्याही प्रकारचा बॉम्ब आढळला नसल्यानं सर्व कामकाज आता सुरळीत सुरू झालंय। आता या फेक मेल मागे नक्की कोण आहे आणि पुढे याचं काय होणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र।